आपला आवाज कोकण 24 तास। केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असतानाही आज सर्वत्र हिंदू खतरेमध्ये असल्याचे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलंय। मुदत देण्यात आली याचा अर्थ कालच्या हिंदी भाषेमध्ये शिक्षणाला पाठिंबा कोणाचा होता आणि हिंदी भाषा बोलणाऱ्यांना आता सहकार्य कोणाचं आहे, बोलू नका म्हणून म्हणणाऱ्यांना, बोलू नका हे म्हणणाऱ्यांना सहकार्य कोणाचं आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। संघ मुख्यालयाला नागपूरच्या धमकीचं पत्र आलं त्या संदर्भात एसआयटीनं नोंदणी देखील केलेली आहे आणि तपासणी सुरू केली आहे। काय सांगाल या संदर्भात? या देशात आणि या राज्यात तेवढंच एक शिल्लक राहिलं होतं की संघाच्या मुख्यालयाला कोणाचं तरी धमकीचं पत्र आलंय। तुम्ही म्हणता म्हणून मी बघितलेलं नाही, मी वाचलेलं नाही। हे काय वाचलेलं आहे? या देशामध्ये कधीतरी हिंदुत्ववादी विचारांची सत्ता यावी असं अनेकांनी 50-60 वर्ष स्वप्न बघितलं, प्रयत्न केला। आज देशामध्ये परिस्थिती काय आहे? रोज हिंदू आक्रोश जनमोर्चा निघतोय, या सरकारमध्ये हिंदू खुश नाही। रोज त्या ठिकाणी कॉर्पोरेट जिहादचा विषय निघतोय, या सरकारमध्ये हिंदू महिला त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत। रोज कुठे ना कुठेतरी लव जिहादच्या विरोधात त्या ठिकाणी मोर्चा निघतायत। याचा अर्थ या सरकारमध्ये हिंदू महिला सुरक्षित नाहीत। असे अनेक प्रकार होत आहेत। अशोक खरात असतील, नाहीतर अमरावतीचं प्रकरण असेल, नाशिकचं प्रकरण असेल, नाहीतर मी मगाशी म्हटलं कॉर्पोरेट लव जिहादचं प्रकरण असेल। आज हिंदू खतरे में है हे हिंदू विचारांचं सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये आलं, त्याचं शेवटचं टोक जे तुम्ही आता म्हणताय की नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचं पत्र आलं। याचा अर्थ ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 100 वर्षे, कारण त्यांना यंदाच 100 वर्ष झाली, 100 वर्ष हे सरकार यावं म्हणून वाटलं, प्रयत्न केला, त्या राष्ट्रीय स्वयंसंघाला सुद्धा आता असं वाटत असेल की पूर्वीचं सरकार होतं ते बरं होतं, हे सरकार बरोबर नाही। सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे कोकणाचा जो आर्थिक उलाढालीचा कणा आहे तो डगमगलेला आहे। सरकारचं जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष होते का? आंबा असेल उत्पादन, काजू असेल, आज कोकणातील आंबा बागायतदार आणि शेतकरी संकटात सापडले असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नाममात्र मदत देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा केली असल्याचे परखड मत आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणाला कशा पद्धतीनं उल्लू बनवलं, कोकणाच्या शेतकऱ्यांची कशी चेष्टा केली आणि माझ्या लेखी कोकण काहीच नाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एका निर्णयानं दाखवून दिलं। सगळ्या पक्षाच्या नेत्यांना राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना एक बैठक बोलवली आणि कोकण कृषी विद्यापीठ असेल, महाराष्ट्राचं कृषी खातं असेल, फलोत्पादन खातं असेल, त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आहे की कोकणातले आंबा असेल, काजू असेल, कुठलेही फळफळावळ असेल, 90% यंदाच्या हवामानाच्या बदलामुळं ही पूर्णपणे बाधित झालेली आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त झालाय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असा काय आव आणला की मी एवढी मोठी घोषणा करणार आहे। काय घोषणा केली? हेक्टरी 22,500 रुपये किंवा 22,500 नाही, हेक्टरी 22,000। एका हेक्टरमध्ये कायद्याने किती कलमं लावली जातात, किती आंब्याची झाडं लावली जातात? 125। किती रुपये पडले? 179 रुपये पर झाड। फवारणीचा खर्च निघतो काय? त्या ठिकाणी बागा साफसफाई करण्याचा खर्च निघतो काय? आंबा हाताळणीचा खर्च निघतो काय? पण तरी सुद्धा कोकण शांत आहे। वेदना होतात मनाला की मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे कोकणाची चेष्टाच केली। काही दिलं नसतं तरी हरकत नाही, दिलं नाही म्हणून म्हणता आलं असतं, पण देऊन चेष्टा केली, ही वस्तुस्थिती आहे। आपल्या मतदारसंघाचा प्रश्न गोवाघरच्या समुद्र किनाऱ्यावर जे लाईफ गार्ड असतात, जीवरक्षक, ते गेल्या आठवड्यापासून रजेवरती आहे। याचं कारण आहे की त्यांचे पगार थकलेले आहे। या संदर्भात काय सांगा? ठीक आहे, आता त्यांचे पगार कोण देतं? महाराष्ट्र सरकार देतं का तिथली नगरपंचायत देते की त्या ठिकाणी कोस्टल गार्ड देतात? याची माहिती घ्यावी लागेल पहिली गोष्ट। आणि म्हणून ती राज्यामध्ये समुद्रकिनारी जे गार्ड उपस्थित ठेवायचे, अवेलेबल करायचे,
ही संकल्पना मीच माझ्या ताब्यात नगरपंचायत होती तेव्हा आपण अंमलात आणली. त्यांना पगार देणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांनी लोकांना मदत करणं. ठीक आहे, आता पूर्वीच्या लोकांनी केलेल्या काही काही चांगल्या गोष्टी बंदच पाडायच्या असं सध्या जे काही राज्यात धोरण आहे त्यातला तो एखादा भाग असावा. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.